नमस्कार सर्वांना, माझं नाव रोहित पाटील आहे आणि आज मी XGBoost ॲडव्हान्स ग्रेडियंट बूस्टिंग या विषयावर सादरीकरण करणार आहे. तर चला बघूया. तर मित्रांनो, तुम्ही विचार करत असेल की XGBoost आपण का वापरतो? तर चला समजून घेऊया. मशीन लर्निंग आणि डीप लर्निंग जगात आपण अनेकदा मोठ्या आणि जटिल डेटासेटशी व्यवहार करतो. पारंपरिक मॉडेल जसे की डिसिजन ट्री किंवा रँडम फॉरेस्ट नेहमी अपेक्षित गती आणि अचूकता देत नाहीत. इथेच XGBoost उपयोगात ठरते. XGBoost हे कॅगल स्पर्धामध्ये, उद्योग प्रकल्पामध्ये आणि संशोधनात मोठ्या प्रमाणात वापरले जाते, कारण हे अत्यंत उच्च अचूकता प्रदान करते आणि मोठ्या डेटासेटना कार्यक्षमतेने हाताळते. हे अधिक सोप्या पद्धतीने समजून घेण्यासाठी एखादा विद्यार्थी विचार करा जो परीक्षामध्ये बसतो. पहिल्यांदा तो काही चुका करतो, पुढच्या प्रयत्नात तो त्या चुका लक्षात ठेवतो आणि चांगली कामगिरी करतो. प्रत्येक प्रयत्नानंतर त्याची कामगिरी सुधारते. तसेच XGBoostमध्ये होतं. प्रत्येक नवीन ट्री मागील ट्री केलेल्या चुका सुधारतो, ज्यामुळे अंतिम परिणाम अधिक अचूक होतो. तर मित्रांनो, XGBoost म्हणजे नक्की काय? चला समजून घेऊया. XGBoost म्हणजे एक्स्ट्रीम ग्रेडियंट बूस्टिंग. हे डिसिजन ट्रीवर आधारित एक प्रगत मशीन लर्निंग अल्गोरिदम आहे. मोठ्या ट्री बनवण्याऐवजी XGBoost अनेक छोटे ट्री सलग तयार करतो आणि प्रत्येक नवीन ट्री मागील ट्रीच्या चुका दुरुस्त करतो. हे ग्रेडियंट्स आणि हेक्सियन दोन्हीचा वापर करून ऑप्टिमायझेशन करते. यामुळे ते पारंपरिक बूस्टिंग पद्धतीपेक्षा जलद आणि अचूक ठरते. उदाहरणार्थ, आपण हाऊस प्राइस प्रेडिक्शन प्रॉब्लेम घेऊया. आपण घराचा आकार, जागा आणि खोल्यांची संख्या याच्या आधारे किमती प्रेडिक्ट करू इच्छितो. पहिला ट्री सरासरी किमती प्रेडिक्ट करतो. पुढील ट्री मोठ्या घरांची किमती कमी अंदाजे करणे किंवा छोट्या घरांची किमती जास्त अंदाजे करणे यासारख्या चुका दुरुस्त करतो. अशा अनेक फेऱ्यानंतर एकत्रित मॉडेल खूप अचूक अंदाज देते. त्यामुळे XGBoost साध्या रिग्रेशन मॉडेलपेक्षा जास्त चांगलं कार्य करतो. तर मित्रांनो, आता पाहूया XGBoost आतून कसं काम करते. XGBoost बेस लर्नरपासून सुरू होते आणि नंतर अंदाज व प्रत्यक्ष मूल्यामध्ये त्रुटी गणना करते. पुढच्या ट्री विशेषतः त्या त्रुटी दुरुस्त करण्यासाठी प्रशिक्षित होतो. ही प्रक्रिया सलग सुरू राहते आणि जोपर्यंत थांबायची अट पूर्ण होत नाही तोपर्यंत थांबत नाही. शेवटी सर्व ट्रीचे अंदाज एकत्र करून अंतिम परिणाम मिळतो. गणित भाषेत बोलायचं झालं तर प्रत्येक डेटा पॉईंटसाठी अंदाज म्हणजे सर्व ट्रीच्या अंदाजी बेरीज तयार करणे. सोप्या शब्दात XGBoost म्हणजे एक टीमवर्क आहे, जिथे प्रत्येक ट्री लहान सुधारणा करतो, पण एकत्र आल्यावर ते खूप शक्तिशाली मॉडेल तयार करतात. तर मित्रांनो, XGBoost इतका पॉवरफुल अल्गोरिदम असूनही त्याची काय मर्यादा आहे? XGBoost कम्प्युटेशनली इंटेन्सिव्ह आहे, म्हणजे एखादा टास्क परफॉर्म करायला XGBoost मोठ्या प्रमाणात रिसोर्सेस जसे की पॉवर आणि मेमरी वापरतो. त्यामुळे कमी संसाधनात असलेल्या प्रणालीसाठी योग्य नाही. यामध्ये अनेक हायपर पॅरामीटर्स असल्याने ट्यूनिंग कॉम्प्लेक्स आणि टाईम कन्झ्युमिंग ठरते. XGBoostला एक प्रॉपरली ट्यून नाही केलं तर हे अजूनही लहान डेटासेटवर ओव्हरफिट होऊ शकते. तयार केलेल्या मॉडेल्स साध्या मॉडेलप्रमाणे सहज समजण्यासारखे नसतात आणि लॉजिस्टिक रिग्रेशन सारख्या मूलभूत अल्गोरिदम पेक्षा याचे प्रशिक्षण वेळखाऊ असतात. शेवटी सांगायचे झाले तर XGBoost हे गती, स्केलेबिलिटी आणि अचूकता यासाठी ओळखले जाणारे एक प्रगत ग्रेडियंट बूस्टिंग फ्रेमवर्क आहे. हे ट्री सलग तयार करून प्रत्येक टप्प्यावरती चूक दुरुस्त करते. हे टाईम सिरीज फॉरकास्टिंग, अनॉमली डिटेक्शन, फीचर सिलेक्शन, फसवणूक शोध आणि आरोग्य क्षेत्रातील अंदाज यांच्यासारख्या अनुप्रयोगामध्ये मोठ्या प्रमाणात वापरले जाते. एकूणच XGBoost हे आधुनिक मशीन लर्निंगमधील सर्वात शक्तिशाली आणि कार्यक्षम अल्गोरिदमपैकी एक आहे. धन्यवाद.